राऊतांच्या जिभेला हाड नाही अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे. ठाकरेंचे बीएमसीतील नगरसेवक देखील जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरेंकडे आमदार खासदार राहिलेले नाहीत असं महाजन यांनी म्हटलं. राऊतांना म्हणा, अहो एखादी महापालिकेत निवडून या. 17 महापालिका झाल्या, एक महापालिकेत लोक त्यांना निवडून देत नाही. त्यांचे खासदार आता सगळे सोडून गेलेले आहेत. आमदार त्यांच्या बरोबर नाहीत. त्यांनी किती वल्गना केल्या आणि त्यांनी किती अशी जुमलेबाजी केली शब्दांची, तर लोकांचा विश्वासच नाही त्यांच्यावर. 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धवजींचा लोकांनी बघितलेला आहे. या काळामध्ये तुम्ही काय केलं हे बोलायला लावू नका. राऊतांना मी सांगेल फक्त एखादी 35, 20, 30, 32 सांगणार नाही मी त्यांना. 25, 20 सांगणार नाही, 10 सांगणार नाही. आव्हान आहे. एखाद दुसरी आणा निवडून किंवा आणले. ठाकरेंचं झाला इथे जिल्हा परिषद अध्यक्ष, दाखवा बरं एखादी. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं महापालिका 17 आहेत. उद्धवजींनी फक्त एक आणावी राऊतांनी मिळून. एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, फार ठिकाणी बडबड करू नका. कुठे काय आलं? एक सुद्धा महापालिका निवडून आली नाही. आता संजय राऊत त्याच्या जिभेला काही हाड नाही. ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे. ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर काय बोलतायत, ते इलेक्शन कमिशनवर काय काय बोलतायत, त्याच्या जिभेला कुठे हाड नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही आमचे कामं करतो. पण मी यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रावर काही पडत नाही. तुमच्या बरोबर आता 2 खासदारांच्या वर तिसरं राहिलेलं नाही. बरोबर आहे. आमदार आहेत ते सगळे सोडून गेलेत. आता महापालिकेचे नगरसेवक आहेत मुंबईचे, ते सुद्धा तयारीतच आहेत. राज्यामध्ये एक महापालिका तुमच्याकडे नाही, नगरपालिका तुमच्याकडे नाही. बाष्पळ बडबड करायची, तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे.